मस्त अशी कुरकुरीत जिलेबी तयार आहे. इव्हनिंगला बाहेर फिरायला निघाले व गरमागरम जिलेबीचा स्टॉल दिसला की खाण्याचा मोह काही आवरत नाही. तीच जिलेबी केली आहे मी आज. नमस्कार, मी प्राची. तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्यून ऑफ द हाऊस मध्ये. सर्वप्रथम आपण जिलेबीचा पाक बनवून घेऊया. मी इथे एका सॉसपॅन मध्ये 1 वाटी पाणी तर 2 वाटी साखर घेतली आहे. आता यात 2 वेलची कुटून टाकते. 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. साखर पूर्णपणे वितळली आणि एक उकळ आली की आपला पाक रेडी आहे. जिलेबीचा बॅटर बनवण्यासाठी मी एका भांड्यात 1 वाटी मैदा व पाव वाटी दही घेतला आहे. आता यात थोडं थोडं करून पाऊण वाटी पाणी टाकून सॉफ्ट बॅटर बनवून घ्यायचं आहे. ऑरेंज फूड कलर टाकून घेते. जर तुमच्याकडे पावडर फॉर्म मध्ये फूड कलर असेल तो टाकला तरी चालेल. आता या बॅटर मध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकूयात. इथे आपला जिलेबीचा बॅटर रेडी आहे. इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवते. जिलेबी हाताळण्यासाठी मी या प्रकारच्या चिमट्याचा वापर करणार आहे. जिलेबी बनवण्यासाठी अशा प्रकारचा सॉसचा भांडा किंवा एखादी प्लास्टिकची पिशवी तुम्ही यूज करू शकता. मी इथे जिलेबी बनवण्यासाठी पायपिंग बॅगचा यूज करणार आहे. सर्वप्रथम आपण ग्लासला अशा प्रकारे पायपिंग बॅग लावून घ्यायची आहे. आता यात सर्व बॅटर टाकून घेऊयात. आपल्याला जेवढ्या मोठ्या साईजची जिलेबी पाहिजे तेवढ्या मोठ्या साईजचा कॉर्नर कट करून घ्यायचा आहे. तेल गरम झालं आहे. आता यात आपण जिलेबी काढून घेऊयात. तुम्ही जर पहिल्यांदा जिलेबी बनवत असणार तर तुमचा जिलेबीचा आकार चुकू शकतो. पण जरी आकार चुकला तरी जिलेबी तेवढीच टेस्टी लागणार आहे. ही जिलेबी बनवण्यासाठी मी फक्त एक छोटी वाटी मैदा घेतला आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे की एका छोट्या वाटी मैद्यापासून आपल्या किती जिलेबी तयार झाल्या आहेत. जिलेबी दोन्ही साईडनी चांगली फ्राय झाले की ती काढून डायरेक्टली आपल्याला पाकात टाकायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व जिलेबी बनवून घेऊयात. पाकात टाकलेली जिलेबी फक्त 1 मिनिट पाकात ठेवून आपल्याला लगेच काढून घ्यायची आहे. आणि इथे आपली जिलेबी रेडी आहे. सेम दुकानात भेटते तशीच. आता आपण एक वेट मशीन वरती हे सर्व जिलेबी घेऊन मेजरमेंट करून बघूयात की आपले एका वाटीमध्ये किती जिलेबी बनल्या आहेत. तर इथे एकूण 325 ग्राम जिलेबी एक छोट्या वाटी मैद्यापासून बनवली आहे. घरी स्वतः बनवलेली गरम गरम जिलेबी खायची मजाच वेगळी. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.